NS पालकरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोळंबीचा रसा आणि त्यात मी टाकणार आहे पावसाळ्यामध्ये येणारे देठ आणि शिराळी, गावठी शिराळी। ती पावसाळ्यामध्ये अशी तर येतातच ते, पण पावसाळ्यामध्ये देठ आणि ते शिराळीची वेगळीच चव असते, म्हणून मी ते दोन्ही घालून त्याची रेसिपी केलेली आहे। चला बघूया आपण त्याची रेसिपी। तर ही कोळंबी आपण मस्त साफ करून घेतलेली आहे। तर आपल्याला या कोळंबीचा रसा करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे, हे बघा, ही शिराळी, ही गावठी शिराळी आहे आणि कोळंबीच्या रशामध्ये खूप छान लागते हे आणि अगदी एकदम झटपट रेसिपी आहे। तर कोळंबी आणि ही शिराळी आणि एक मी बटाटा सुद्धा टाकलेला आहे। तर त्याची आता आपण पुढे रेसिपी कशी बनवायची ती बघूया। हे बघा, हे मी लसूण ठेचून घेतलेला आहे फोडणीसाठी। आता त्याची फोडणी कशी आपण करायची बघून घेऊया आपण, चला। तर टोप ठेवलेला आहे मी गरम करायला, त्यात आता आपण तेल घालूया। तर मी याच्यात तेल घातलेलं आहे आणि तेल गरम सुद्धा झालेलं आहे। आता लसूण घालूया आपण त्यात। आणि कोळंबीमध्ये पण थोडासा हळद आणि मसाला आपण घालून घेऊया आणि आता हे लसूण थोडंसं फ्राय झालं ना, तर आपण आता त्याच्यात हळद आणि मसाला घालून घेऊया। आपण आपल्या अंदाजाप्रमाणे जसं आपल्याला तिखट हवंय तसं आपण घालून घेऊया आणि त्यातच लगेच आपण कोळंबी घालून घेऊया, कारण ही अगदी झटपट होणार अशी रेसिपी आहे। कोळंबी, बटाटा आणि शिराळी हे सगळे आपण एकदमच लगेच घालून घेऊया आणि व्यवस्थित परतून घेऊया आणि त्याच्यात आता पाणी घालून घेऊया आपण। आपल्या अंदाजाप्रमाणे पाणी घेऊया। आता चवीप्रमाणे आपण मीठ घालून घेऊया त्याच्यामध्ये। आता आपण याच्यात वाटण घालायचं आहे। ते वाटण मी काय केलेलं ते तुम्हाला दाखवते। हे बघा, मी वाटण आधीच बनवून घेतलेलं आहे। त्यात आहे मिरची, कोथिंबीर, लसूण, आलं आणि खोबरं आणि एक आपण टोमॅटो सुद्धा घातलेला आहे। तर हे मी वाटूनच घेतलेलं आहे। तर आता हा आपल्याला वाटण एक उकळी आल्यावर घालायचं आहे। तर आता उकळी यायला थोडासा वेळ आहे, थोडीशी उकळी आली ना की आपण हे घालून घेऊया। फ्रेंड्स, ही एकदम झटपट बनणारी अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्कीच करून बघा, आवडेल तुम्हाला पण। तर फ्रेंड, हे पावसाळ्याच्या मध्ये शिराळी येतात आणि एकदम फ्रेश असते। ही गावठी शिराळी आहे, म्हणून मग मी कोळंबीचा रसा असा बनवायचा म्हणून ठरवलं, म्हणून मी ते बनवायला घेतलंय। याला शिराळी पण बोलतात, दोडके पण बोलतात, आम्ही याला शिराळी बोलतो। तुम्ही काय या भाजीला बोलता, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट्स करून सांगा। तर बघा, व्यवस्थित उकळी आलेली आहे। आता आपण त्यात वाटण घालूया। किती टाइम ठेवायचं? मिनिटं ठेवायचं। तर आता आपण याला 10 मिनिटं अजून ठेवूया वाटण घालून झाल्यानंतर। तर 10 मिनिटांनंतर आपण आता बघूया। आणि फ्रेंड, हे डेट आहेत, मी हे सुद्धा घालणार आहे कोळंबीच्या रशामध्ये। तर हे मी आधीच उकडून घेतलेलं आहे, कारण कोळंबीच्या रशाला जास्त टाईम नाही लागत शिजायला आणि डेटला थोडंसं वेळ लागतो, म्हणून मी हे आधी शिजून घेतलेलं आहे, हलकं म्हणजे अर्ध शिजलेलं आहे। तर हे सुद्धा मी आता घालणार आहे रशामध्ये। कारण की हा आपला एकदम झटपट होणारा रसा आहे, म्हणून मी हे डेटे आधीच हे करून घेतलेले आहेत, उकडून घेतलेले आहेत। आणि त्यात आता आपण घालणार आहेत, थांबा मी तुम्हाला दाखवते।
तर फ्रेंड हे सुकवलेले कैरी आहे ही, आम्ही आमोशी बोलतो कैरी। ते बघू शकता तुम्ही, हे असे आहेत सुकलेले कैरीचे बाटे। तुम्ही चिंच किंवा कोकम सुद्धा घालू शकता। आम्ही जास्त करून हे सुकलेली कैरीच घालतो, त्याला आम्ही आंबोशी बोलतो। तर आता हे पण मी घालणार आहे। कारण हे कोळंबीच्या रश्यामध्ये हे बाटे खूप छान लागतात, म्हणून आम्ही हे टाकतो। फ्रेंड्स, तर आपला कोळंबीचा रस्सा हा झालेला आहे। तर आता आपण त्यात थोडंसं कोथिंबीर घालूया, म्हणजे आपला रस्सा रेडी। रस्सा आपला झालेला आहे। फ्रेंड्स, तर बघू शकता आपला हा कोळंबीचा रस्सा झालेला आहे आणि मस्त कलर सुद्धा आलेला आहे। तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला माझी कोळंबीची रस्स्याची रेसिपी? माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर चला भेटूया आपण अशीच एक वेगळी रेसिपी घेऊन आतासाठी। बाय बाय।